रसिक मोहिनी. हाय, हॅलो, नमस्कार. रसिका मोहिनीच्या या नवीन पॉडकास्टमध्ये मी भाग्यश्री देसाई आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. ही कथा आहे एका अशा जिद्दी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची, ज्यांनी आयुष्यातील कठीण संघर्षातून एक नवी क्रांती उभी करण्याचा निर्धार केला. फोटोग्राफी व्यवसायापासून ते स्वतः रिक्षा चालवण्यापर्यंतचा प्रवास अनुभवत लाखो रिक्षा चालकांच्या समस्या जवळून पाहिल्या आणि त्यातूनच हायब्रोटेक इनोव्हेशन्सची निर्मिती केली. भेटूया चालक आणि प्रवाशांसाठी न्याय्य, सुरक्षित आणि झिरो कमिशन तत्वावर आधारित नवी व्यवस्था उभी करण्याचं स्वप्न घेऊन काम करणारे हायब्रोटेक इनोव्हेशनचे संस्थापक श्री सुनील जगन्नाथ कांबळे सर. चला तर मग भेटूया आजच्या गेस्टना, श्री सुनील कांबळे सर. सर, तुमच्या रसिका मोहिनीच्या पॉडकास्टवर मनापासून स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. आणि ह्या पॉडकास्टला जे गेस्ट येतात त्यांच्याकरता जागृती एंटरप्राइजेस एक छोटंसं गिफ्ट पाठवतात, तो हे खास तुमच्याकरता. थँक्यू. सुनीलजी, मी आता प्रेक्षकांना तुमची एक थोडक्यात ओळख करून दिली, तर मला सांगा, तुमचा सुरुवातीचा फोटोग्राफीचा व्यवसाय होता, बरोबर? आणि करोना काळामध्ये तुम्हाला तो नाईलाजाने बंद करावा लागला आणि मग रिक्षेचा व्यवसाय तुम्ही चालू केला, स्वतः रिक्षा चालवायला लागलात. तर ह्या कठीण काळाने तुम्हाला काय, म्हणजे फरक काय पडला? तुम्हाला नेमकं काय शिकवलं या काळामध्ये? मॅडम, त्या काळाने मला दोन गोष्टी शिकवल्या. पहिली म्हणजे संकट कितीही मोठं असलं तरी कष्ट करायला लाजू नका. माझा फोटोग्राफीचा व्यवसाय ठप्प झाल्यावर मी कुटुंबासाठी रिक्षाचे स्टेअरिंग हातात धरले. दुसरी गोष्ट, सामान्य कष्टकऱ्यांचे प्रश्न आंदोलन करून सुटत नाहीत आणि त्यासाठी स्वतः सक्षम होऊन व्यवस्था बदलावी लागते. हे करोना काळातील संघर्षाने मला त्यावेळी शिकवता. बरोबर आहे, बरोबर आहे. पण मग हा म्हणजे रिक्षाचा व्यवसाय सुरू असतानाच तुम्ही कंपनी पण चालू केली, हायब्रोटेक, बरोबर? तर काय त्या कंपनी विषयी जरा ऐकायला आवडेल आम्हाला. ताई, 4-5 वर्ष पुण्याच्या रस्त्यावर रिक्षा चालवल्यानंतर आपण दिवस रात्र राबतो व खरी कमाई ही परदेशी कंपन्या घेऊन जातात कमिशनच्या माध्यमातून. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे थांबण्यासाठी मी असा विचार केला की आपण स्वतः हे एक कंपनी स्टार्ट करून आपण हे प्रश्न सोडवू शकतो का. म्हणून मी हायब्रोटेक इनोव्हेशन, म्हणून मी याचा अभ्यास केला. अभ्यास करताना ROC मध्ये अंतर्गत मी कंपनी नोंदणीकृत केली आणि त्यामध्ये नोंदणीकृत करून हायब्रोटेक इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड ह्याची स्थापना केली. हायब्रोटेक तुम्ही जे सुरू केले म्हणजे नेमकं काय येते? हायब्रोटेक म्हणजे एक तंत्रज्ञान आहे, टेक्नॉलॉजी आणि मानवी संवेदना याचा मिलाप. पुण्यातील रिक्षा चालवताना मी मुख्य 3 समस्या भोगल्या आहेत. कंपनी 25% कमिशन नावाने लूट करत होती आणि CNG सिलेंडर हायड्रो टेस्टिंगच्या नावाखाली दलालांकडून होणारी आर्थिक पिळवणूक आणि चालकांचा समाजात न होणारा सन्मान यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मी ही कंपनी सुरू केलेली आहे. बर 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 आणि कशा पद्धतीने हे काम करते, म्हणजे काय नक्की त्याचं? ओला, उबेर, रॅपिडो पेक्षा हायब्रोरॅड AI काय वेगळं आहे आणि क्रांतिकारी घेऊन येत आहे. यासाठी ओला, उबेरकडे अब्जावधी रुपयाचा फंड असेल, पण आमच्याकडे ग्राउंड रियालिटी वास्तव आहे. हायब्रोरॅड हे 2 क्रांतिकारी गोष्टी करत आहेत की चालक झिरो कमिशन आणि प्रवाशांसाठी नो सर्च प्राइसिंग. पाऊस असो, रात्र असो किंवा सणासुदीचा दिवस असो, यामध्ये आम्ही RTO मीटर प्रमाणे एकच दर ठेवून प्रवाशांना सुद्धा ते फायद्याचे होईल
आणि रिक्षा चालकांना सुद्धा ते फायद्याचे होईल. बर आणि यामुळे दोघांमधील वाद जो होत होता तो संपुष्टात येईल. अच्छा अच्छा बर बर. हे असं आहे. पण मग उबरवाल हे त्यांनी काय त्याच्यावर म्हणजे त्यांच्याशी कॉम्पिटिशनच आहे ना उबरवाल्यांशी, उबर ओला बरोबर, असं वाटतं तुम्हाला? कॉम्पिटिशन असं आता प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन हे आहेच, बरोबर. तरी सध्या एक नियोजन केलेलं जे आहे हे रिक्षा चालकांसाठी एक फायदेशीर व त्यांच्या कुटुंबातील त्याचा नेमका वेगळेपणा काय आहे किंवा तुम्ही जे हायब्रोटेकचं करताय ते उबर आणि ओलापेक्षा वेगळं काय आहे ते? यामध्ये कसं हायब्रो राईड हे दोन क्रांतिकारी गोष्टी करत आहेत. चालकांसाठी 0 कमिशन आणि प्रवाशांना नो सर्च प्राइसिंग. बर बर ओके, हे वेगळं आहे. हा वेगळं, हे जरा वेगळं करणं आहे. बर 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 ओके ओके. पण तुम्ही जे आता 0 कमिशन मॉडेलची जी घोषणा म्हणजे ते तुमचं आहे मॉडेलचं हे, तर त्याच्यामध्ये ते प्रत्यक्षात कसं काम करेल म्हणजे त्याच्याकरता ऍप वगैरे तुम्ही काही करताय का काय आहे म्हणजे? हो, सध्या आम्ही ऍपचं कामकाज आणि कोडिंगचं अंतिम टप्प्यात आलेलं आहे. बर बर. बीटा टेस्टिंग सुरू आहे. आम्ही घाईघाईने ऍप बाजारात लॉन्च करणार नाही आहात, कारण चालक प्रवाशांची निराशा आम्हाला करायची नाहीये. बरोबर. त्यासाठी आम्ही याच्यावर पूर्णपणे सुरक्षित करून लवकर अधिकृत लॉन्च करत आहोत. किती वेळ लागेल अंदाजे? साधारण याला एक 4 ते 5 महिने जातील. असं तरी या डिसेंबर पर्यंत होईल, होऊ शकेल. अच्छा अच्छा. मग ते ऍप समजा आता मी डाउनलोड केलं, मी समजा रिक्षा चालक आहे, फक्त रिक्षा चालकांनीच हे डाउनलोड करायचं का? त्यांच्या करताच आहे. मी समजा रिक्षा चालक आहे, मी डाउनलोड केलं हे ऍप, मग मला त्याच्यामध्ये काय म्हणजे कशा पद्धतीने मी पुढे जाणार त्याच्यामध्ये? यामध्ये चालकाने जरी 2000 रुपये कमवले, ठीक आहे, तरी ओला उबेर पहिल्यांदा कसे 500 रुपये कमिशन त्यांचं घेत होते. आणि आमच्या कंपनीकडून कसे 600 ते 800 रुपये पर्यंत सबस्क्रिप्शन फ्री असणार आहे पहिली. त्यातून ते व्यवसाय करणार आहेत. यामध्ये त्यांचे 10 ते 15,000 रुपये वाचू शकतात पूर्णपणे. बर. आणि त्यांच्या कुटुंबासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी कामी येतील. ONDC या भारत सरकारच्या डिजिटल नेटवर्क बरोबर तुमचं हायब्रो टेक जोडलं जात आहे असं तुम्ही म्हणालात, तर सामान्य रिक्षा चालकाला आणि प्रवाशाला नेमका याचा काय फायदा होईल? मॅडम, ONDC ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स हा भारत सरकारचा क्रांतिकारी उपक्रम आहे. बर. हायब्रो या सरकारी नेटवर्कशी जोडले जात आहे. यामुळे प्रवाशांना दुसरं कोणतंही ऍप न वापरता जे भारत सरकारचे जे ऍप आहेत, डिजिटल ऍप आहेत, त्या डिजिटल ऍप वरून आमची हायब्रो राईडची रिक्षा तुम्ही बुक करू शकता. बर ओके. आमची टेक्निकल टीम सध्या सरकारी सिस्टीमची ऍपची इंटिग्रेशन करण्याचे काम वेगाने चालू आहे. बर बर ओके ओके बर. आणि ह्याचा म्हणजे 0 कमिशन हे रिक्षा चालकाला झालं बरोबर, पण ग्राहकाला काही याचा फायदा आहे का? म्हणजे मी एकदा रिक्षात बसले आणि तुमचं ऍप त्या रिक्षा चालकाकडे आहे, त्याला 0 कमिशन आहे बरोबर, पण मला ऍज अ व्हिजिटर त्याच्या रिक्षामध्ये प्रवासी मला काही त्याचा फायदा होतो का? असं काही नाहीये. जो मीटरचा दर आहे त्या दराने तुम्हाला प्रवाशांना म्हणजे त्याच्यामध्ये रिक्षा चालकाची मनमानी चालत नाही. ते दर भेटल्यानंतर तुम्ही जर समजा त्या दराने तुम्ही गेला तरी याच्यामध्ये वाद होणार नाहीत, पहिली गोष्ट. आणि आपले जे पाऊस पडतो किंवा हे अशा वेळेला किंवा रात्रीच्या वेळेला तुम्हाला त्यामध्ये सर्च प्राइसिंग वाढत नाही, मीटर फेअर वाढत नाही त्यामध्ये. बर 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 ओके. हो, म्हणजे काही ठिकाणी रात्री उशिरा जायचं असेल तर आवाच्या सव्वा हे रेट सांगतात, रेट येतात आपल्याला.
मग ते यात होणार नाही. ते यात होणार नाही. बर बर. पूर्ण विश्वासाखातीर हे ऍप बनवलेलं आहे. वापरू रिक्षा शकतो. चालकांना तरी हे आवडणार का? जरूर आवडेल त्यांना. जर सोयी सुविधा हव्या असतील तर का नाही. बरोबर. प्रवाशांसाठी सुरक्षितता हा पण एक महत्वाचा मुद्दा येतो. म्हणजे स्पेशली लेडीज जेव्हा रात्रीच्या वेळेला वगैरे ट्रॅव्हल करतात नाही का, हो. तर त्यावेळेला ह्याच्यामध्ये हायब्रोटेकच्या ह्याच्यामध्ये काही फीचर वेगळे काही तुम्ही करताय का त्याच्यामध्ये? हो, बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला, कारण की हा प्रश्न खूप महत्वाचा होता. यामध्ये आम्ही SOS बटन म्हणजे मोबाईल मध्येच आपण ठेवलेलं आहे पूर्णपणे. समजा ते जर तुम्ही इतर ह्याच्यामध्ये समजा काय घटना घडली तर ते तुम्ही दाबलं तर ह्याचे कंट्रोल रूमला जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती मिळेल. इन्फॉर्मेशन जाते. मोबाईल मध्ये ते बटन आहे, त्याचं लोकेशन त्यांना जाणार. आणि दुसरी गोष्ट मध्ये आम्ही असं सुद्धा केलेलं आहे की कस्टमरच्या रिलेशन मध्ये असणारे 2 व्यक्ती त्यांना सुद्धा हे लोकेशन जाणार. अच्छा. हा, बर. ओके. त्यामुळं सेफ्टी करता ते महत्वाचं आहे. हे आहे. म्हणजे त्यांना सुद्धा कळेल की बाबा आपली व्यक्ती या ठिकाणी आहे, ते तिथं पोहोचू शकतात. बर बर बर. म्हणजे आता जसं नॉर्मली ओला उबर मध्ये आपण महिला बसल्या की त्या नॉर्मली लोकेशन स्वतःच घरच्या लोकांना शेअर करतात. हो. तर तसंच साधारण इथे होईल, फक्त ते डायरेक्ट तुमच्या संघटनेच्या तिथे जाईल. संघटनेच्या इथे नाही, पोलीस स्टेशनला जाईल. ओके ओके. आपण तशी सोय करतोय त्यामध्ये. बर बर. अजून काय काय फीचर्स आहेत त्याच्यामध्ये या ऍप मध्ये? यामध्ये परत आपण प्रवाशांसाठी अँब्युलन्सची सुद्धा सुविधा केली. अँब्युलन्स म्हणजे कसं आहे, अपघाताच्या वेळेला आपण कुठे अपघात होईल आपल्याला माहिती नसतं. ठीक आहे. आणि त्यावेळेला आपण आपली पळापळ होते. हॉस्पिटल किंवा दवाखाना किंवा अँब्युलन्स शोधायची वेळ येते. तुम्ही समजा ते बटन दाबलं तर जवळची जी अँब्युलन्स असेल ती त्या लोकेशनवर तात्काळ येऊ शकते आणि तुमची एक वेळेमध्ये तुम्हाला तिथं हॉस्पिटलमध्ये पोहोचवता येईल. अशी पण आपण सोय करून ठेवलेली आहे. मग आता हे सगळं म्हणजे तुम्ही हे जे नवीन इनोव्हेटिव्ह हायब्रोटेकचं करताय, तर यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व केलंय का तुमच्या रिक्षा बांधवांना वगैरे? त्यांना काय तुमचा संदेश साधारण तुम्हाला त्यांना काय द्यावा? तशी चर्चा चालू आहे आता सध्या. काही लोकांना सांगितलेलं आहे, सगळ्यांना ते आवडणार आहे. आणि कसं आहे, ह्यामध्ये फ्री लॉन्चिंग असल्या कारणाने लोक थोडस म्हणजे कसं आहे, नवीन ऍपला प्राधान्य द्यायला किंवा त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला, त्यांचं म्हणजे एक प्रकारचं समजूत काढणे म्हणा, त्यांना ते समजून सांगायला पटकन तयार होत नाहीत. सध्या आम्ही त्याच्यात प्रयत्नात आहोत. पण हे मुळातच आधी म्हणजे ही कल्पना चांगली होती. म्हणजे खरं तर फोटोग्राफी कडनं एकदम रिक्षा कडे जायचं हे एक तुमचं वेगळंच होतं. म्हणजे नॉर्मली, कारण मी बघितलं की कोविडच्या काळामध्ये जेव्हा कलाकारांच्या घरी असे म्हणजे खूप प्रॉब्लेम झालेलेच होते, कारण सगळंच ठप्प होतं ना, चित्रीकरण असेल, नाटकांचे प्रयोग असतील. तर त्यावेळेला आमचे अनेक कलाकार भाजी विकायचे किंवा काहीतरी त्यांनी वडापावचे स्टॉल टाकले, ते असंही केलेलं होतं. मग तुम्ही पण एकदम तुम्ही ते न करता, काही त्यातलं न करता तुम्ही रिक्षाकडे वळलात. बरोबर. कारण त्यानंतर थोडस म्हणजे कसं, रिक्षाकडे वळलो खरं, पण त्यानंतर सुद्धा काही दिवस रिक्षा बंद होती. म्हणजे पूर्ण बंद. म्हणजे मला तेच म्हणायचं की कोविड असताना ट्रॅव्हल तरी कोण करत होतं? विषय असा झाला, रिक्षा घेतली आणि 25 दिवसांना 22 मार्चला लॉकडाऊन झाला पूर्णपणे तयार. अच्छा, रिक्षा तुम्ही आधीच घेतली? हा, मी म्हणजे अगोदर घेतली होती आणि त्यानंतर परत लॉकडाऊन लागल्यानंतर परत थोडं बंद होतं आणि परत नंतर रिक्षाचा व्यवसाय चालू झाला 4 महिन्यामध्ये. बरोबर. पूर्ण तोपर्यंत रिक्षा घरीच होती. हो. मग तेवढा, पण मग तुम्हाला असं आता त्या मधल्या काळामध्ये रिक्षा जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल स्वतः चालवत होतात,
पॅसेंजरला घेऊन जाणं असेल किंवा रात्री अपरात्री जात असाल किंवा ह्याचं तर काय म्हणजे आणि रिक्षावाल्यांशी अदरवाईज सुद्धा बाकी बोलताना त्यांच्या अडचणी तुम्हाला काही जाणवल्यात मग अशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात हो ते हो काय अडचणी रिक्षावाल्यांच्या काय असतात कारण प्रवाशांच्या आम्हाला माहिती असतात की ते भाडं जास्त आकारतात हो. त्यांची इच्छा नसेल तर ते येतही नाहीत बरोबर वगैरे पण त्यांच्या स्वतःच्या रिक्षावाल्यांच्या काय अडचणी असतात रिक्षावाल्यांच्या अडचणी म्हणजे सांगायचं झालं तरी त्यांना योग्य हं. दर मिळाला पाहिजे. पण म्हणजे मला एक सांगा हा. मीटर जो असतो रिक्षाचा हा तो त्याच्याप्रमाणेच भाडं घेणार ना हो, मीटर प्रमाणे भाडं आहे, हो परंतु त्याच ते कमी काही असं हा वाटतं का काही रिक्षावाले कसे करतात की स्वतःच ठरवून जातात. हा ओके. आणि स्वतः ठरवून गेल्यानंतर भाडं जास्त सांगतात सांगतात हं. आणि ह्याच्यामुळं प्रॉब्लेम निर्माण होतो. बरोबर आहे हा, तर रिक्षावाल्यांचे कसे त्यांना गाडी चालवताना आता 8-8, 10-10 तास, 12-12 तास काय काय रिक्षावाले हो, चालवतात हो, हो, पूर्ण. बरोबर म्हणजे पूर्ण जे आपलं शरीर आहे पूर्ण पॅक होतं हो खरंच आहे त्यावेळेला. सतत रिक्षात बसायचं सतत रिक्षा चालवायची हेल्थ म्हटल्यानंतर प्रॉब्लेम्स येत असतील. हेल्थ प्रॉब्लेम भरपूर येतात आणि तशी शासनाकडून तशी सुविधा पण नाहीये. नाहीये. म्हणजे कसं दवाखान्याचा खर्च वगैरे किंवा काय असेल किंवा त्यांच्या ह्याच्यासाठी नाही. तसं आपल्या ऍपमध्ये आपण ती सोय ठेवलेली आहे. आपण रिक्षा चालकांसाठी विमा देणार आहोत. अरे वा हा, विमा देणार आहे. परत आपण वेगवेगळी शिबिरं घेणार आहेत हा आरोग्याविषयी. आरोग्याविषयी हा. अच्छा अशा सुविधा आपण ठेवलेल्या आहेत त्यामध्ये. अच्छा अच्छा बरोबर चांगली गोष्ट आहे की हम्म. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात तसं अँब्युलन्स एक आहे हो त्याच्यानंतर हॉस्पिटलायझेशनचं ते एक हो. हे आहे सेफ्टीचं एक तुम्ही म्हणालात ते आहे फीचर्स भरपूर आहेत तसे हो त्याच्यामध्ये हा. आणि ते साधारण डिसेंबरच्या आसपास लॉन्च होईल लॉन्च होईल. हो, बर आणि त्याची सुरुवातीची किती 500 रुपये 500 रुपये फक्त प्री लॉन्चिंग फी आहे आमची. बर म्हणजे ते पण आपण घेतोय म्हणजे कसं ती काय फी अशी नाहीये हा तसं बघायला गेलं तर एकदा रिक्षा चालकांनी ते फी भरली की ते ऍप आपलं डेव्हलप म्हणजे करण्यासाठी आपण त्यांच्याकडून योगदान घेतोय त्या 500 रुपयाचं. म्हणजे कंपनी एवढी मोठं हे करायचं म्हटल्यानंतर आता मी माझ्याकडे जेवढे होते तेवढे मी याच्यामध्ये हे टाकले. आता पुढचं जे उद्दिष्ट आहे आपल्याला गाठायचंय त्यासाठी पैसा पाहिजे. तर हा पैसा म्हणजे ह्या माध्यमातून मी गोळा म्हणजे तयार करतोय आणि हे 500 रुपये त्यांनी दिलेले आहेत. ऍप तयार झाल्यानंतर पहिल्या महिन्याच्या सबस्क्रिप्शन मधून हे त्यांनी जे आम्हाला जे 500 ते 800 रुपये आम्ही सबस्क्रिप्शन घेणार आहोत त्यातून ते आम्ही ते कट करणार आहेत. म्हणजे त्यांच्याकडून आम्ही पैसे घेणार नाही त्यावेळेला. त्यांनी ते भरायचं नाही. म्हणजे त्यांनी जे पैसे पहिल्यांदा भरलेले असेल ते त्यांना फ्री मध्ये झालं ना पूर्ण. हे अशा पद्धतीने त्यांना रिटर्न हे होणार आहे आणि हे आपलं ऍप आपल्या सगळ्यांचं डेव्हलप होईल आणि सगळ्यांचं म्हणजे रिक्षा चालकांच्या कल्याणासाठी आपण ते करतोय. चांगली गोष्ट आहे. बरोबर. अजून ह्यातून आपण दुसरी गोष्ट म्हणजे आनंदिगे कल्याणकारी महामंडळ जे आहे आता सध्या चालू झालेलं आहे त्यामध्ये सुद्धा आपण योगदान देणार आहे. त्यामध्ये कसं आहे रिक्षा चालकांना पेन्शन योजना आहे. पेन्शन आर्थिक हे म्हणजे रिक्षा जेव्हा एखादी व्यक्ती चालवते जसं हे असेल म्हणजे काही ठिकाणी वयाची मर्यादा असते किंवा या वयानंतर तुम्ही हे काम करायचं नाही किंवा काय तसं रिक्षाचं काही असतं का की नाही असं काही नाही रिक्षामध्ये. वयाचं बंधन नाही अजिबात. अच्छा तुम्ही 18 वर्ष पूर्ण पाहिजेत फक्त. वय किती पुढे असू दे कारण काय आहे शेवटी एका वयानंतर बाहेर लांबचं दिसणं म्हणा किंवा ते लाईट्स हे होतात ना अंधारी आल्यासारखं. बरोबर आहे. पण वयोमर्यादा काहीतरी असावी असं नाही अजूनपर्यंत तरी तशी वयोमर्यादा ठरलेली नाहीये. म्हणजे जे गरीब लोक आहेत ज्यांच्याकडे रिक्षा आहे ते त्यांचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी हे रिक्षा चालवतात अजूनपर्यंत. कारण नाहीतर म्हणजे ऍक्सिडेंट वगैरे रोखण्याकरता खरं हे मला असं वाटतं की थोडस त्याचा विचार करायला पाहिजे. विचार केला पाहिजे तसा. आता ते म्हणजे कसं आहे
आरटीओनी ठरवलं पाहिजे. हो ना, हो ना, हा, ते तर सरकारची आहेच. निगडीत गोष्ट आहे, त्यामध्ये आपण काही बोलू शकत नाही. आहे ना. आता आपण खरं कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय, पण मला एक सांगा, या व्यवसायामध्ये नवीन येऊ इच्छिणाऱ्या लोकांना किंवा रिक्षा चालकांना तुम्ही सल्ला काय द्याल? आणि सगळ्यात महत्वाचं, महिलांकरता, म्हणजे आता पिंक रिक्षा आपण बघतो महिला चालवतात, ओके, पण तरी सुद्धा महिलांनी या क्षेत्रात येणं सुरक्षित आहे का? माझा सल्ला हाच आहे की हा सन्मानाचा व्यवसाय आहे. हम्म, हायब्रोच्या माध्यमातून आपण याला कॉर्पोरेट स्वरूप देत आहोत. अच्छा. महिलांनी या व्यवसायामध्ये नक्की यावे. आम्ही महिला चालकांसाठी विशेष सहाय्यता केंद्र हम्म, आणि सुरक्षा कवच पुरवणार आहोत. सुरक्षा कवच. हा, बर. जर स्त्री घर चालवू शकते तर ती रिक्षा आणि देशही चालवू शकते. चालक बांधवांनी आजच आमच्या वेबसाईटला भेट देऊन आमची नोंदणी करावी. हा, वेबसाईट आली आहे तुमची? हा, वेबसाईट वेबसाईट आलेली आली आहे. आहे, हा, ऍप यायचंय. हा, ऍप यायचंय आपलं www.hybrotecinnovation.com. ते आपण डिस्क्रिप्शन हा. बॉक्स मध्ये देऊया हो. प्रेक्षकांकरता. हा. आणि बाकी सुद्धा तुमचं हायब्रोटेक ऍपचं जे हे आहे, डिटेल्स आहेत ना, ते आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊया, म्हणजे प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचेल. ओके. यामध्ये एक मुद्दा ऍड करायचा होता. हा, बोला ना. हा, तर महाराष्ट्र शासन आणि आरटीओ प्रशासनाला कायदेशीर आव्हान. मॅडम, तुमच्या या व्यासपीठाच्या माध्यमातून मी महाराष्ट्र सरकार, आमचे आरटीओ प्रशासन आणि परिवहन विभागाला अत्यंत नम्रतेने आवाहन करतो. हायब्रोटेक ही कोणतीही परदेशी किंवा खाजगी नफा कमावणारी कंपनी नाही. ही तुमच्याच राज्यातील एका माजी रिक्षा चालकांनी लाखो कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि प्रवासांच्या सुरक्षेसाठी सुरू केलेली प्रामाणिक डिजिटल चळवळ आहे. आमचे ॲप पूर्ण आरटीओच्या अधिकृत मीटर दरावर चालणार आहे आणि आमचा CNG प्लांट चालकांची फसवणूक रोखणार आहे. आम्ही आरटीओच्या प्रत्येक नियमाचे, सरकारी परवान्याचे आणि PESOच्या गाईडलाईन्सचे तंतोतंत पालन करूनच हे कामकाज पुढे नेत आहोत. आम्ही प्रशासनाला विनंती करतो की एका मराठी कष्टकऱ्याच्या या डिजिटल स्वावलंबनाच्या प्रयत्नाला कायदेशीर मंजुरी प्रक्रियेत आम्ही परवानग्यामध्ये आपले सकारात्मक सहकार्य व मदत मिळावी, सरकारची साथ लाभावी, तर पुण्याचा रिक्षाचालक लुटीपासून वाचेल आणि सन्मानाने जगेल. धन्यवाद. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि मला खात्री आहे हा एक वेगळा विषय लोकांपर्यंत आपण पोहोचवलेला आहे. आणि तुमचं ऍप येईल त्यावेळेला नक्कीच, म्हणजे अजून त्याच्यामध्ये फरक पडेल, रिक्षा चालकांना याचा उपयोग होईल अशी आपण आशा करूया. तुम्ही आज रसिका मोहिनीच्या पॉडकास्टला आलात आणि चांगले इन्साइट्स दिले, त्याकरता खूप खूप धन्यवाद. ओके, धन्यवाद. या व्हिडिओच्या खाली हाईप HYPE बटन असेल, ते कृपया प्रेस करा आणि या व्हिडिओला पॉइंट्स द्या. त्यामुळे यूट्यूब अल्गोरिदमनुसार यूट्यूब हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो. आपल्या रसिका मोहिनी चॅनलही नक्की सबस्क्राईब करा. आम्हाला फेसबुकला आणि इन्स्टाला सुद्धा प्लीज फॉलो करा. तर मग भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा, आनंदात राहा. धन्यवाद. रसिक मोहिनी.